मेरा। चलो ठीक है। हाँ, ये आवाज का कीमत तुम क्या जानो। चलो ठीक है, ये कैनवस है, 4 टाइप्स के व्यूज है। इधर एक और दिख रहा है, ये ओके रिकॉर्ड हो रहा है अभी। डेस्कटॉप लेआउट और मोबाइल लेआउट, ये रिपोर्ट का व्यू है। ये व्यूज और ये व्यू अलग है। हाँ, लेआउट है ये, सॉरी ये डेस्कटॉप है। और कोई कोई फोन में भी देखता है, राइट। तो फिर वो मोबाइल लेआउट व्यू में भी तुम देख सकते हो तुम्हारा रिपोर्ट। ठीक है। उश, मेरा लैपटॉप वापस मेरा नहीं सुन रहा, वाह। ठीक है, हो गया, चले आगे। ओके, तो राइट साइड में है फिल्टर्स, विजुअलाइजेशन और डेटा। फिल्टर मतलब क्या, नॉर्मल तुम्हारे डेटा को कुछ भी फिल्टर डालना है। जैसे कि अपने पास डेटा है कि अपने एनएमडी में ये लोकेशन से ये लोकेशन से और ये पूना और मुंबई, नासिक, जलगांव, ये सब लोकेशन है। अपने को देखना है ये मंथ हमारा सबसे ज्यादा कहाँ से स्टूडेंट हो गया, ये क्लास में सबसे ज्यादा कहाँ से है। अपने को क्या आंसर आएगा, 4 पीपल फ्रॉम जलगांव, क्योंकि 4 लोग हैं, राइट। ये सब फिल्टर अगर मेरे को देखना है कि मेरे को जलगांव वाला दिखना है, तो मैं लोकेशन में जलगांव सेलेक्ट करूंगी तो मेरे को ये चारों का डिटेल आ जाएगा। ये फिल्टर्स जो है ये अपन डाल सकते हैं इधर। ठीक है, वो अपन जब आगे करेंगे तब देखेंगे डीप तुम्हें। उसके बाद विजुअलाइजेशन, मैंने बोला बहुत सारे ग्राफ्स है, राइट, स्टार्टिंग में ही। तो ये देखो, दिख रहा है स्टैक बार, स्टैक कॉलम, क्लस्टर्ड, क्लस्टर बार, क्लस्टर कॉलम और ऐसा बहुत कुछ है। ये तुम लोग जब भी तुम लोग का मन रह रहा पावर बीआई को हाई हेलो करने का, खोल के एक बार कर लो, है ना। जब एक दो डेटा भी आ जाएगा कॉलम का, तो ये कुछ नहीं, सब में ग्राफ्स आहे. काय असतं, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस एवढंच असतं ग्राफमध्ये, अजून काही नसतं. पाय चार्ट असतं किंवा त्यात असतं, पण त्यात पण एकच फील्ड एकच कॉलम असतं, है ना. तर हे तुम्ही करू शकता ट्राय, असं खूप रॉकेट सायन्स नाही, कारण की इथं खूप आहे, मल्टिपल आहे ग्राफ्स. मी सगळं शिकत बसले तर आपल्याला 1 वर्ष इथंच बसावं लागेल, है ना. तर तुम्ही जेवढं लवकर कराल, स्वतःहून कराल, इट इज बेस्ट. मी 1 2 3 शिकवेल, असाइनमेंट देईल त्याच्यावर, मी हे देते. मी 1 2 शिकवते आणि मग 2 2 सगळ्यांना असाइनमेंट देते. ठीक आहे, माझ्या मनाच्या ह्याच्याने, हे दोन्ही तू कर, हे दोन्ही तू कर, कसं. ठीक आहे. तर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल, जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक बघायचा इच्छा असेल तर लॅपटॉप यूज करा, म्हणजे तुम्ही साईड बाय साईड पॉवर बीआय पण बघाल, हे पण बघा. ठीक आहे, तुमचं पण काम. आणि इथं डेटा, डेटा म्हणजे तुमच्या रिपोर्टमध्ये कुठला डेटा आहे ते मी दाखवते कसं दिसेल. ठीक आहे, इथं काय लिहितंय, यू हॅवंट लोडेड एनी डेटा येट. आपण केलंय का आता, नाही. पॉवर बीआय सगळ्यात पहिलं काय यूज करतो, ETL, एक्स्ट्रॅक्ट, एक्स्ट्रॅक्ट डेटा, ट्रान्सफॉर्म डेटा अँड लोड डेटा. हे झाल्यावरच आपण हे व्हिज्युअलायझेशन सगळं यूज करून रिपोर्ट बनवू शकतो. ठीक आहे, त्याच्या अगोदर नाही बनवू शकत. आपल्याला डेटा तर पाहिजे ना रिपोर्ट करायला, नाही तर काय यूज आहे याचा. डेटा घेण्यासाठी आपल्याला डेटा एक्स्ट्रॅक्ट करावा लागेल, मग त्यात चेंजेस करावा लागेल अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट, आणि मग लोड करून मग आपण सुरू करू शकतो डॅशबोर्ड, वॉट एव्हर व्हिज्युअलायझेशन. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आपल्याला सगळ्यात पहिलं स्टेप काय, मग डेटा पुल करायचं. ठीक आहे, इथं काय लिहिलंय, यू हॅव. अच्छा, क्लासमध्ये अजून एक गोष्ट मला पाहिजे, तुम्ही ते बघितले आपले नेबर्स असतात किंवा ते सिरियलमध्ये असं कोणीतरी असतात ज्यांची बारीक नजर असते. हे केल्यावर हे इथं हल्लंय, हे केल्यावर हे झालंय, हे केलं की स्क्रीन मला थोडी वेगळी दिसते, अशी नजर पाहिजे ना. चतुर असायला पाहिजे कुठल्याही क्षेत्रात, पॉवर बीआय नाही कुठल्याही क्षेत्रात. आता मी इथं क्लिक करते तर काय चेंज होतंय का, है ना. तसं असायला पाहिजे बारीक नजर, आणि दॅट विल हेल्प यू डेव्हलप. तुम्हाला मग पुढं पण, आत्ता तुम्ही शिकला ना ते, पुढं रिपोर्ट करताना तुम्हाला एका नजर काय इथं काहीतरी मिस्टेक. डेटा आहे ना आपल्याकडं, आपल्याला तसं नाही कळणार, डेटामधूनच कळणार की काहीतरी चुकलंय, काहीतरी आहे ना. म्हणून आता मी काही पण चेंज करा तर तुमचं बारीक नजर हवी आहे मला स्क्रीनवर. ठीक आहे, ठीक आहे. आता हे झालं, हे झालं, हे झालं. ठीक आहे, आता काय करूया, मी हे स्क्रीन थोडं हे करते. ठीक आहे, इथं आपल्याला डेटा पुल करायचा आहे. आपण काय करूया, एक्सेल मधनं पुल करूया फर्स्ट. ठीक आहे, गेट करायचं, एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे ना. तर इथं बघा काय, इम्पोर्ट डेटा फ्रॉम एक्सेल, इम्पोर्ट डेटा फ्रॉम SQL, पेस्ट डेटा इनटू ब्लँक टेबल आणि सॅम्पल डेटा, ते पॉवर बीआयचं सॅम्पल असेल. ठीक आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट तर डेटा आहे घ्यायचं. तर आपण बघितलंय की देर आर मेनी प्लेस वेर यू कॅन स्टोअर डेटा,
आणि तिकडनं तुम्ही पुल, म्हणून पण पॉवर बी आय इज व्हेरी बूमिंग, कारण की मल्टिपल स्टोरेज प्लेसेस आहे आणि पॉवर बी आयला खूप कनेक्टर्स आहे. कनेक्टर्स म्हणजे दॅट विल हेल्प टू कनेक्ट टू दॅट डेटाबेस. ठीक आहे, कनेक्टर्स म्हणजे काय मी सांगते. एक्सेल आहे, एक्सेलचा डेटा आपल्याला घेऊन यायचं आहे यात, तर हे दोघांना कनेक्ट करते, तर ते कनेक्टर्स एक्सेलचं कनेक्टर आहे. इथं बघा गेट डेटा दिसतंय, हे एक्सेल सारखंच आहे, तुम्हाला दिसतंय पॉवर बी आयचं लेआउट. एक्सेलमध्ये पण असं वरती रिबन असतं, हे टॅब्स असतात, हो ना, सेम आहे, फक्त थोडे फंक्शनॅलिटी वेगळे असतील किंवा इथं जे बटन्स आहे ते वेगळे असतील, तिथं नसेल, असं असेल, बट दिस इज सिमिलर टू एक्सेल. ठीक आहे, तर तसंच आता इथं गेट डेटा आहे. ठीक आहे, आता अजून एक टिप, जिथं जिथं तुम्हाला ते छोटंसं ॲरो दिसतंय ना, जिथं इथं दिसतंय एक्सेल वर्कबुक मध्ये दिसते का? नाही. इथं दिसतंय एसक्यूएल मध्ये दिसते का? नाही. जिथं जिथं दिसतंय म्हणजे ते एकटा नाहीये, तो फॅमिली सोबत आहे, त्याच्यात खूप ऑप्शन्स आहे, तो एकटा नाहीये, तो त्याच्या घरी सगळ्यांना घेऊन चालतोय. ठीक आहे, जिथं पण, म्हणजे आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे मला इथं काहीतरी करायचंय, मला तिथं काहीतरी हे मोर व्हिज्युअल्स बघायचे, फक्त इथं बघून सोडून नाही द्यायचं. ठीक आहे, मला मोर व्हिज्युअल्स मध्ये काहीतरी दुसरं हवंय, खाली पण बघायचं काय काय अवेलेबल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, दिस इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, आता आपण गेट डेटा करतोय. आता गेट डेटाला ॲरो आहे, म्हणजे आपण गेट डेटा काय करू शकतो, मल्टिपल प्लेसेस. ठीक आहे, आता हे मी ड्रॉप डाऊन करते, इथं बघा हे सगळे दिले, हे बेसिक जे सगळ्यांना माहित असतात, जे मोस्ट कॉमनली यूज असतात ते वरती आहे. इथं मोर क्लिक केलं तर तुम्हाला दुसरे कनेक्टर्स असतात, हे सगळे काय कनेक्टर्स आहेत, कारण की ते त्या ॲपमधनं आपल्याला डेटा पुल करायला देतात. ठीक आहे, आता इथं बघा ऑल, आता तुम्हाला माहित नाही की कुठलं वापरायचंय, तर तुम्ही इथं CSV लिहिलं तर ते इथं दाखवेल की तुम्हाला हे कनेक्टर वापरायचं. CSV मधनं जर डेटा घ्यायचा आहे तुम्हाला हे कनेक्टर. मी जर इथं एक्सेल लिहिलं, आलं एक्सेल, मी SQL लिहिलं जर, ठीक आहे, जर तुम्हाला माहित नसेल की अरे की कुठनं घ्यायचंय, पण तुम्हाला माहिती की डेटा कुठं स्टोअर आहे, तुम्ही इथं सर्च केलं तर एवढं सारं आहे. अजोर इथं पण आले, अजोरचे अजून बघूया. ठीक आहे, एवढे सारे आले है ना. हे पण कनेक्टर्स तुम्ही गो थ्रू करा एकदा घरी. आता आपल्याला सगळं तर कव्हर करता नाही येणार क्लासमध्ये, कारण की आपल्याकडे डिटेल्स पण नाही आहे आणि एवढे डेटाबेस पण नाही आहे, पण बेसिक जे आहे CSV आहे, एक्सेल आहे, SQL आहे. SQL पण मी दाखवू शकते, मी माझ्या सिस्टममध्ये इन्स्टॉल्ड आहे SQL, तुमच्या ह्याच्यात असेल तर तुम्ही त्याला कनेक्ट करून बघा, नाहीतर मी माझ्या सिस्टमचं दाखवू शकते. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, लुक लाईक की फीचर्स. ठीक आहे, गेट डेटा, मला 1 मिनिट एक चेक करू द्या, काय आलं, करा करना, नो वरीज. ऐकत नाही तुझं. ठीक आहे, आवाज आला ना पण येत ना, आलं ना. चलो, इथं हे फाईल्स दिसतात, एक्सेल फाईल्स, आपण हे कॅलेंडर वाला करूया ट्राय. ठीक आहे, मी काय करते, इथं सिलेक्ट करते, एक्सेल कनेक्ट करते. इथे येऊनच माझा लॅपटॉप असं गणित का दिसतंय का, काय कुठे दिसतंय, काहीच नाही, का नाही आहे, नाही, कारण की ते एक्सेल नाही आहे, ते आहे CSV, इथं लिहिलंय कॉमा सेपरेटेड. ठीक आहे, म्हणून ते येत नाही. जर मी कसं सांगू आता तुम्हाला, किचन मध्ये जाऊन कपडे शोधले तर मला भेटणार का, नाही, कपडे कबट मध्ये असतील, मला तिथं जाऊन शोधावं लागेल ना. तसंच आहे हे CSV, जर मी एक्सेल केलं कनेक्टर क्लिक तर त्याला .xls फाईलच पाहिजे, CSV नाही घेणार ते. तू कनेक्टर एक्सेल सिलेक्ट केलं, CSV नाही होणार, तर तिथं कनेक्टर सिलेक्ट करताना तुम्हाला थोडं चौकन्नार आहे ना, म्हणजे करेक्टली सिलेक्ट करायचं. ठीक आहे, चलो आता आपण ऍक्च्युअल वाला CSV घेऊया. इथनं पण करू शकता, इथनं पण करू शकता. इथं डेटामध्ये एक होतं बघा, एरर होतं, इथं गेट डेटा आहे, इथनं पण करू शकता, मल्टिपल वेज आहे, हेच आहे गेट डेटा, इथनं पण तुम्ही डिफरंट वेज शो करा. चॅटमध्ये काय आलं का, ठीक आहे, इथनं पण करू शकतो. हे एक्सेल आलं ना, हे नाही आहे करेक्ट. आता मला CSV पाहिजे, इथंच आहे.
CSV आलं, कॅलेंडर घेतलीये. ठीक आहे, हे मी तुम्हाला फाईल्स देईल. ज्या ज्या लेक्चरला जे जे यूज करतात तेवढंच देणार, कारण की मग तुम्ही माहित नाही काय कर. मला काही नाही, मी फोल्डर पण देते, व्हॉट्सॲपमध्ये सेंड करू का? ठीक आहे. आता बघा मी काय केलं, इम्पोर्ट केलं तर एक विंडो पॉपअप आली, हो ना? आलं, विंडो दिसते. काय काय दिसते इथं? डेट्स. हा, एकच कॉलम आहे. अच्छा, मी तुम्हाला तिकडे दाखवते. हे कॅन्सल करते. ठीक आहे, ते ॲक्च्युअल डेटा आहे त्याला हात नाही लावत मी काय करते आता, ह्याला कॉपी करते. मोरया, आपण ना असंच करूयात. तुम्ही आता बघितलं ना तिथे कसं दिसलं, परत दाखवते. आता ओके, बघते तुम्ही किती अटेन्शन देत. ठीक आहे, CSV ते तर मीच सांगितलं, याच्यानंतर बघते. ठीक आहे, हे झालं, हे फर्स्ट ओपन करून दाखवलं. ठीक आहे, हे मी कॅन्सल करते, मी तर चेंजेस करते आता. ठीक आहे, सेव केलं, बंद करते. हो ना भाई, सेव कर. काय लिहिलं, डोंट सेव केलं तर काय होतं? डोंट सेव नाही झालं पण. अच्छा, CSV म्हणून होत नाही का? Why this कोलाबेरी नाही झालं चेंज, सगळंच लिहिलं. एनिवेज, चलो मी एक्सेल तुम्हाला हे करून दाखवते. APBS MOM आहे माझ्याकडं, हे बघा. APBS रफ, ओके, ठीक आहे तर. ठीक आहे, हे वाला पहिले इम्पोर्ट करून दाखवतो तुम्हाला, मग चेंज. हे नाही का? अच्छा, ते आता CSV ओपन केलं ते आठवतं ना? आता दुसरं ओपन करूया. ह्याचं नाव काय? कुठने पण घेऊ शकता तू तुझं कनेक्टर बघ, तुझ्याकडे तिकडचं सगळं हे असेल, काय लॉग इन डिटेल्स, तर घेऊ शकतो. ठीक आहे, दुसरं हे वाला मी करते आता इम्पोर्ट, रफ वाला. ठीक आहे, तू कॅगल मध्ये काम करतो का काय? नाही, ते तिकडचं क्लास काल सांगितलं होतं सरांनी का? आणि आधीच्या लेक्चरमध्ये सरांनी कॅगल मध्ये एक शीट शेअर केली होती. हो का? कुठले सर होते आधी तिथे? एक दिवस सर. नाही, ते आपण पण शिकवतात. मी आधीच्या नाही, म्हणजे फर्स्ट तुम्ही एक दिवस आलतात त्या दिवशी कुठले सर होते? प्रोजेक्ट सर. अच्छा, मी कुठला CSV केला का मी परत म्हणून प्रॉब्लेम. ठीक आहे, इथं एक्सेल साठी आहे ना, डायरेक्ट इकडं करते, डेस्कटॉपवर जाते. एवढं स्पीड असलं तर माझं झालं रफ. आता मी करते ओपन. आता काय आलं? दोन टेबल्स आले, 2 शीट्स असते. म्हणून लास्ट टाइम आलं तर काय हे विंडो आपल्याला नॅव्हिगेटर नाही, कारण की तिथं सिंगल शीट होता. ठीक आहे, ह्याचा अर्थ आहे म्हणजे आपल्याकडे 2 शीट आहे. ठीक आहे, आपल्याला कुठनं डेटा घ्यायचा आहे, इथनं घ्यायचं आहे की इथनं घ्यायचं आहे की दोन्हीमधनं घ्यायचं. ठीक आहे, हे छोटे छोटे बारीक बारीक तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. अरे मॅमनी तसं केलं तर तेव्हा नव्हतं आले, पण आता येते का येते. ठीक आहे, हे सगळं तुम्ही लक्ष द्यायला हवंय, मगच तुम्ही हुशार बनाल BI मध्ये. ऑनलाइन लोग रिप्लाई नहीं करेंगे. ऑनलाइन am I too fast? ऑनलाइन नो. ठीक आहे, आवाज यायला हवा ना. ठीक आहे, आता इथं आलो आपल्या इथं एक इट्स ओके. ठीक आहे, एक कॉलम आहे. आता इथं अजून काय दिसते तुम्हाला? लोड, ट्रान्सफॉर्म, कॅन्सल. कॅन्सल तर कुछ नाही, इजी.
ठीक आहे, कॅन्सल केला तर विंडो बंद होईल, आपल्याला काहीच लोड नाही होणार. ठीक आहे, लोड आणि ट्रान्सफॉर्म मध्ये काय फरक आहे? लोड केलं तर ते इनडायरेक्टली जसं आहे तसं लोड होईल. ट्रान्सफॉर्म मध्ये आपण जे चेंजेस करू ते चेंजेस प्रमाणे. तो शिकून आलाय ना पावर? बुक का देईल मग, आन्सर नाही करायचं आमच्या लेक्चर मध्ये, ज्यांना नाही त्यांनी करायला हवं. हा, त्यांना थोडं डोकं लावू दे ना, कसं त्याने एक्सरसाइज होईल, ब्रेन एक्सरसाइज. ठीक आहे, तर करेक्ट. लोड मध्ये तुम्ही आता लोड केला तर जसं आहे तसंच ते होणार. ठीक आहे, तुम्हाला करून दाखव. लोड क्लिक केलं मी, म्हणजे इट इज रेडी. ETL लोड लास्ट वाला स्टेप आहे ना, म्हणजे तुमचा डेटा रेडी आहे, तुम्ही आता रिपोर्ट बनवा. पण असं जर तुम्हाला इफ यू आर 100% शुअर की माझ्या एक्सेल मध्ये जे आहे डेटा दॅट इज क्लीन, नीट, दॅट कॅन बी यूज, तरच तुम्ही डायरेक्ट लोड करू शकता. नाहीतर यू हॅव टू ट्रान्सफॉर्म. जसे की आता बघा, इथं डेटाच नाही आले, नाही आले. ठीक आहे, पण कसं आलंय, इथं बघा, इथं डॅश डॅश आहे, इथं खाली स्लॅश आहे. हे आहे का करेक्ट डेटा? एकच फॉर्मॅट मध्ये पाहिजे ना, कारण की एकच कॉलमचे. दुसरं, ह्याचं कॉलम नेम इथं बघा राईट मध्ये काय आहे, कॉलम 1. म्हणजे इथं 10 कॉलम असेल तर कॉलम 1 to 10 येणार. आणि मी लक्षात ठेवायचं का कॉलम 1 मध्ये डेट आहे, कॉलम 2 मध्ये नेम आहे, असं होतं का? लक्षात तर राहणार का नाही? म्हणून मी इथे ना, म्हणजे पॉवर BI शिकते, एवढं लक्षात राहिलं असतं तर काहीतरी वेगळं केलं असतं, टॅक्स वॅक्स काहीतरी, है ना. ठीक आहे, आता हे ट्रान्सफॉर्म केलं, आता मी परत जाऊन करू शकते का ह्याला फॉर्मॅट? नाही, बिकॉज आय हॅव सिलेक्टेड लोड, है ना. दॅट इज रॉंग. वेन यू आर 100% शुअर की ओके माय डेटा, छोटा डेटा असेल तर युअर शुअर की हां चलो एवढं डेटामध्ये झालं माझं आणि हेच आहे, तेव्हा तुम्ही करा ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, किंवा तुम्हाला क्लायंटनी सांगितलं हे एक्सेल आहे, हेच सगळं डेटा हवंच, तर तुम्ही करा डायरेक्ट, है ना. पण आता आपल्याला काय करावं लागेल, ट्रान्सफॉर्म करावं लागेल, है ना. तर हे मी बंद करते, आय डोंट वॉन्ट टू सेव्ह. पूर्ण झालं का? असं काय येते हे? ठीक आहे, ओके. डिफरन्स काय आला, लोड कधी करणार, ट्रान्सफॉर्म कधी करणार. ट्रान्सफॉर्म म्हणजे जेव्हा तुम्हाला आता एक कॉलम दिले राईट, आणि त्यात तुम्हाला मे बी कॉलम नेम चेंज करायचे किंवा डेटाला प्रॉपर करायचे, ब्लँक डेटा काढायचे, ते सगळं करायचंय. त्यात सरांनी काल खूप छान एक वर्ड यूज केलं, नाही इट्स ओके. तुम्हाला डेटामध्ये क्लिनिंग करायचंय, ट्रान्सफॉर्मेशन करायचंय, काही करायचंय, डेटामध्ये वर्क करायचंय, तर तुम्ही पहिले ट्रान्सफॉर्म करणार डेटा. ओके, तर आपण आता काय करूया, गेट करूया परत त्याला. CSV होतं आपलं, नाही CSV होती ना, कॅलेंडर होतं. एक्सेल वाला तर गेलं, ते फक्त तुम्हाला बघायला म्हणलं तुम्ही आहात कशात, कोणीच नाही, ते बारीक नजर हवे. तुम्ही कुठं राहता, तुमच्या फ्लॅटच्या समोर असेल ना कोणतरी. तुमच्या मुलगाला मी तिथं बघितलं, मम्मीला सांग, नाही मला नंबर द्या मम्मी लोकांचा, मीच सांगते. रोड मध्ये काय करत होता तुमचा मुलगा? ठीक आहे, चलो आता आपण ट्रान्सफॉर्म, गेट डेटा झालं. गेट डेटा कळालं, आपण फक्त आता CSV फाईल केलंय, बट तुम्ही ट्राय करा प्लीज थोडंफार, आणि मग मला विचारा, मग आपण बघूया. देर इज अ वे. SQL आणि ते मे बी मला नेक्स्ट टाइम जरा वेळ भेटलं तर मी डॉक्युमेंट करूनच आणेल कसं करतात, काय करतात. ठीक आहे, आता हे कॉलम आलं. ठीक आहे, मी जसं सांगितलं. चला शातील काही दिसतं डिफरन्स? आता नाही कळणार तुम्हाला, एक स्टेप केल्यावर. तू नको बोलू, तुम्ही नाही शिकला का त्याच्यासोबत? नाही काय रे, अच्छा YouTube, तर तुम्ही काय नाही शिकला? तिकडनं इथं ह्याच्यासोबतच ते येतात ना, मग तेव्हा काय करत होता? ठीक आहे, एनिवेज शिकून घ्या, त्याला येतं तर शिकून घ्या, बेसिक. ठीक आहे, तो आता आपण काय करणार, आपल्याला आता ह्याचा कॉलम नेम चेंज करायचं, म्हणजे काय करायचंय, रिनेम करायचंय. करेक्ट. आता मी इथं मॅन्युअली पण करू शकते,
पण गरज नाही ना, इथं आहे ना ऑलरेडी डेट आहे ना, दिलंय आपल्याला. ज्यांनी फाईल प्रोव्हाइड केली आहे आपल्याला, कॉलम नेम दिलंय, ते आपण एक्स्ट्रॅक्ट करताना ते असं आलं है ना. आपल्याला काय करावं लागेल, हे काय फर्स्ट रो आहे ना, तर इथं एक फंक्शनॅलिटी आहे पॉवर BI मध्ये इनबिल्ट, यूज फर्स्ट रो ॲज हेडर. हे एक फंक्शनॅलिटी आहे. ते असं बटन क्लिक केल्यावर हे डेट ऑटोमॅटिकली टायटल होऊन जाईल. ठीक आहे, मी दाखवते. हे आहे, ठीक आहे. ते फंक्शनॅलिटी कुठे दिसते आता, हे काय फंक्शनॅलिटी मी काय म्हटलेलं, हा ठीक आहे, ते म्हटले मी. त्याच्या अगोदर एक छोटासा टिप दिलता मी, त्याला काय आहे लागून, ॲरो आहे ना, ड्रॉपडाऊन आहे, म्हणजे ते एकच फंक्शनॅलिटी आहे का, तसलं मल्टिपल आहे. काय आहे आपण बघूया. यूज फर्स्ट रो एज हेडर, यूज हेडर एज फर्स्ट रो. कधी कधी त्यांनी दिलंच नसेल है ना, तर हे जे डेट आहे ते इथं असेल ग्रीन मध्ये, जे डेटा आहे ऍक्च्युली, तेव्हा आपण काय करणार, यूज हेडर एज फर्स्ट रो है ना, म्हणजे ते हेडर पासून डेटा सुरू होतोय, तर ते ॲज अ फर्स्ट रो, हेडर दुसरं घे. कळालं डिफरन्स. असे खूप छोटे छोटे फंक्शनॅलिटीज आहे, खूप आहे. आपण टच बेस करणार आहे सगळे, आपण डीपमध्ये नाही जाणार, मग मी म्हातारी इथंच होईल. ठीक आहे, तर तुम्ही हे ओपन करून रोज जर 1 तास पण स्पेंड केला, बघा तुमचं सॅलरी, तुम्ही एक्सपिरियन्स कधी होता, जेव्हा तुम्ही टाइम स्पेंड करता. कुठलंही प्रोडक्ट असू दे ना, पॉवर BI नाही, तुम्हाला टॅब्ल्यू शिकायचं टॅब्ल्यू शिका, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही कधी एक्सपर्ट होणार, वेन यू स्पेंड टाइम अँड वेन यू नो द सिस्टम है ना. ओके, तर तुम्ही काहीही शिका, पण त्याबरोबर जर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात आणि तुम्ही ॲप्लिकेशन शिकताय, जेवढं टाइम होईल तेवढं टाइम स्पेंड करा, म्हणजे यू विल बिकम फेमिलियर. हो ना, आपल्या लहानपणीचा मित्र आपला एकच आवाजाने कळतो आपलं मूड कसं आहे, का, कारण की त्यांनी आपल्यासोबत जास्त टाइम स्पेंड. आजकालच्या मित्रांना होतं का, नाही है ना. तर दॅट इज द डिफरन्स. सिमिलर वे, जास्त वेळ टाइम स्पेंड केलं तुम्ही प्रोडक्ट बरोबर, तर तुम्हाला जास्त कळेल हो ना, आणि मग यू विल गेन एक्सपिरियन्स, आणि तुमचं फास्ट होईल जे पण प्रॉब्लेम सॉल्विंग असेल ते. सिमिलर आहे लाईफ आणि हे सगळं सिमिलरच. ठीक आहे, चलो नेक्स्ट आपण हे यूज करून बघूया. आता आपल्या केसमध्ये आपण कुठला यूज करणार आहे, थोडं कन्फ्युजिंग आहे, पण तुम्ही जरा रीड केलं ना, यूज फर्स्ट रो ॲज हेडर, कारण की आपलं हे हेडरच आहे, फर्स्ट रो मध्ये आहे ना, हे 1 रो आहे. गेलं ते वर माझं लॅपटॉप. ठीक आहे, इथं क्लिक करते मी, गेलं का ऑटोमॅटिक. आता शातील कोण आहे का, शातील मला बघू दे. काय झालं, काय बघितलं तुम्ही, ते तर मीच सांगितलं रे. तू कधी तू कितीला बोलते, तुला विचारलं. हा गुड, करेक्ट. हा ऑनलाईन, तरी तुम्हाला नाही माहित, तुम्हीच म्हणता ना माहिती त्यांनी बोलून. अच्छा म्हणून का. चलो ठीक आहे, मी जसं जसं माझ्या इथं काही पण ट्रान्सफॉर्मेशन स्टेप करत जाईल, ते इथं राईट साईड मध्ये क्वेरी सेटिंग्स मध्ये ऍड होत जात. कारण की पॉवर BI यांना माहिती आहे की आपण यांना 10 वेळा काहीतरी करणार आणि आपल्याला परत रिवर्ट करायचंच आहे ना. तर आता मी हे केलंय, आता मला वाटलं की अरे नाही, ते होतं काहीतरी डेटा होत होते, मी इथं हे क्रॉस केलं, हे पण प्रमोटेड हेडर्स, परत आलं माझा डेटा. जेव्हा परत तुम्ही क्लोज अँड अप्लाय फायनल ह्याला नाही जात ना लोडला, तोपर्यंत हेच येतं. तुम्ही चेंज करू शकता हे स्टेप्स. ठीक आहे, मी आज काहीतरी केले, इथं चेंजेस केले आणि उद्या आले नाही हे चेंजेस मला रिव्हर्ट करायचं आहे, इथं येऊन क्रॉस केलं तर होऊन जाईल. ठीक आहे, गेलं. आता आपल्याला हे ओरिजिनल दिसतंय हो ना सर. अरे यार, रिप्लेस व्हॅल्यूज का, मी काय असं हे प्रेस झालंय का बटन. ठीक आहे, ओके झालं. हे डेट क्लिअर 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 क्लिअर. तुम्ही ब्लँक आहे, 1 2 3 तू काय आहे, हे दोघं तर ब्लँक. झोप नाही झाली का, नाही कळते मला, थांबा फास्ट होते तर मला सांगा, मी परत एक्सप्लेन करते. काय
फास्ट म्हणजे समजून बस. तू क्लास वाटते का तुला? मित्र आहे ना तुझ्या? नाही नाही मित्र आहे. ते नाही म्हणजे ते आता फर्स्ट टाइम बघताय ना, मग थोडं हार्ड जात आहे. ओके, नो वरीज. ठीक आहे, आज एक काम करायचं, इंटरेस्ट असेल तर ना, मी फोर्स नाही करत. घरी जाऊन जे आज शिकवलंय माझं अपलोड झालं तर परत बघा, किंवा तुम्ही स्वतःहून ट्राय करा. जे जे मी केलंय ना, मी फाईल देते, ट्राय करा स्वतःहून. नाही ट्राय केलं तर नाही समजलं. आणि मग उद्या येऊन मला सांग की काय समजलं नाही समजलं, जिथं अटकलं ते. ठीक आहे. ऑनलाईन एनी डाऊट? मी अटेंडन्स पण नाही घेतली ऑनलाईन. नो मॅम. एवढे झोपेत उत्तर देते नो मॅम. मला झोप येईल. एक मिनिट, मी इथं स्क्रीनशॉट घेते त्यांचा. अटेंडन्स सरांना द्यावा लागेल. कॉपी झालं का? माझं व्हॉट्सअप कुठे आहे? वेअर इज इट? बिटवीन अस. व्हॉट बिटवीन यू? कुठे आहे भाई? माझे मम्मी पप्पा गोड आहे ना? चलो ठीक आहे. अजून कोण आहे का खाली? वरचं नाही घेतलं तुम्ही? नाही, वरचं घेतलं ना. अंजली, तुमचं नाही घेतलं. तुमचं आता लिहून. आणि सगळे घेतले ना? हा, इथनं आता परत घ्यायचं. तेजस आणि तेजस. अरे वा, 2 तेजस आहे आपल्याकडं. काय नाही घेतलं मला सांग. अंजली होत. अरे वरती मी आहे ना, माझं नाव आहे गदड्या. अंजली पासूनच आहे ना स्टार्ट. माझं नाव काय? हा, मग तिचं नाव कोणाचं होतं? का कुठे गेलं? हा, इथे दाखवते. अंजली होती आपल्या तिथे स्क्रीनशॉट मध्ये. आलं का? ठीक आहे, पुढे जाऊया. गेट डेटा. ते फर्स्ट फंक्शनॅलिटी करायला आपण जे केलं, फर्स्ट गेट आहे. मग आपण त्याला गेट केल्यावर तिथं लोड झालं ते ट्रान्सफॉर्म डेटा सिलेक्ट केलं, कारण की आपल्याला डेटामध्ये चेंजेस करायचे आहे. आणि मग आपण यूज केलं यूज फर्स्ट रो ॲज हेडर. ठीक आहे, कन्फ्यूज नका हो. 2 आहे प्रॉपर्टी. फर्स्ट रो ॲज हेडर, हेडर ॲज फर्स्ट. ठीक आहे. डिफरन्स काय आला ना तुम्हाला? कधी कधी हेडर नाही देत, डायरेक्ट डेटा देतात. तेव्हा काय होतं, फर्स्ट रोला ते ऑटोमॅटिकली हेडर देतं, विच इज रॉंग ना. ते एक 1 डेटा आहे, 1 रो. आपण 1 रो पण मिस नाही करू शकत. जर ब्लँक असेल तर डिलीट करू शकतो, पण ते फर्स्ट वाला ब्लँक आहे की नाही माहित ना, त्याला खाली घेऊन यायचं मग. ठीक आहे, झालं एवढं आता? ठीक आहे. पिंग मेसेज आला पण व्हॉट्सअपचा होता ते. ठीक आहे, जाऊ द्या. ठीक आहे. आता हाय कशी आहेस? नाही ती गेली, ती येणार नाही, तिचं झालंय लेक्चर. ठीक आहे, तर आता काय करायचं होतं? आता मला सांगा, एसक्यूएल किती तुला येतं? जाऊ, एसक्यूएल येतं तुम्हाला? बेसिक येतं ना? ठीक आहे. ऑनलाईन एसक्यूएल येतं? ठीक आहे, आता स्क्रीन मध्ये नका बघूचं. एक डेटा आहे. ठीक आहे, माझी कंपनी आहे, माझ्याकडं कस्टमर रिलेटेड डेटा आहे. कस्टमर रिलेटेड डेटा मध्ये काय काय स्टोर करू शकतो? कस्टमर प्रोडक्ट, कस्टमर नेम. प्रोडक्ट नाही, आयटम नाही म्हणत मी. कस्टमर मध्ये कस्टमर नेम, लोकेशन, ईमेल आयडी, कॉन्टॅक्ट, त्याचं लोकेशन, त्याचं बिलिंग ऍड्रेस, शिपिंग ऍड्रेस, हे सगळं. ठीक आहे. ब्लड ग्रुप पाहिजे तर तुमचं हॉस्पिटलचं असेल तर ते, हाईट, वेट, सगळं तसं येईल. ठीक आहे. आता मला सांगा, कस्टमरचं नेम आहे आणि कस्टमरचा फोन नंबर आहे, तर हे कम्प्युटर कसा डिफरन्शिएट करतो? करेक्ट, डेटा टाइप. म्हणजे डेटाची, डेटाची करेक्ट न्यूमेरिक आणि डेसिमल, टेक्स्ट, बुलियन, इमेज, बिटमॅप,
हे सगळं डेटा टाईप आहे. कम्प्युटरला कळायला की कुठल्या टाईपचे डेटा आहे आणि हे डिफरन्स आहे दोन डेटा है ना. नेम मध्ये टेक्स्ट यूज करतो, करेक्ट. नंबर, फोन नंबर मध्ये इंटीजर यूज करतो. तसं ते डिफरन्शिएट करतो कम्प्युटर डेटा टाइप्स है ना. आता आपण जर मी सांगितलं, मी कम्प्युटरला सांगितलं की या टेबल मध्ये मला फर्स्ट कॉलम मध्ये कस्टमर नेम ठेवायचंय आणि मी त्याला इंटीजर दिलं तर चालेल का? नाही. नेम आहे तर टेक्स्टच ठेवायचं पाहिजे है ना. जर मी कम्प्युटरला सांगितलं की ठीक आहे मला नंबर करायचंय आणि तिथं टेक्स्ट दिलं तर चालेल का? नाही. कम्प्युटर कन्फ्यूज होईल. तुम्ही एबी जर तुम्ही कम्प्युटरला सांगितलं नंबर तर ते तुम्हाला फक्त नंबरच अलाउ करेल एंटर करायला. That's how computer will differentiate. ठीक है. डेटा टाइप्स हो गया ये. ठीक है, डिफरेंट डेटा टाइप्स है. तर ह्यानी इट हेल्प्स टू कम्प्युटर की चलो ईमेल आयडी मध्ये यू विल हॅव स्पेशल कॅरेक्टर्स यूज करू शकता, नेम मध्ये नाही करू शकता है ना. असे छोटे छोटे रूल्स आहे कम्प्युटरचे. हे तुम्ही बीसीएस केलं तर तुम्हाला माहितच असेल, तुमको न्यू रहेगा. ठीक है. कंपार्टमेंट है मतलब कंप्यूटर को बोला है. कबर्ड है, कबर्ड में कपड़े ही रखो. शू स्टैंड है तो शू ही रखो है ना. किचन का ये है तो उसमें सिर्फ डब्बे यूटेंसिल्स ही रखो है ना. ऐसे कंपार्टमेंट होता है. नहीं तो कंप्यूटर को कैसे पता है कबर्ड में आप चप्पल जाके रखोगे तो कबर्ड को कैसे पता है कबर्ड में जाके ढूंढना है चप्पल है ना. इसीलिए इट इज वेरी इंपॉर्टेंट टू कीप द डेटा अकॉर्डिंग टू इट्स डेटा टाइप. ठीक है, तो फिर इजीली समझता है कंप्यूटर. ठीक है, तो अभी अपना कॉलम क्या है? डेट कॉलम. इसके लिए स्पेसिफाइड डेटा टाइप है दैट इज डेट डेटा टाइप. अभी अपना डेटा टाइप कौन सा है पता चल रहा है क्या तुम लोग को स्क्रीन में देख के? किसी को नहीं? स्क्रीन में देखो, मेरे मुंह पे नहीं लिखा है. कहीं पता चल रहा है क्या? कौन सा? हाँ करेक्ट, इधर है. वेरी गुड. इधर लिखा है टाइप टेक्स्ट. ये अभी कैसे चेंज करेंगे अपन? अपना टेक्स्ट है क्या? डेट पहले वो बोलो. नहीं, डेट टेक्स्ट नहीं बना. आप अपना जो अपना ये हेडर है ना वो टेक्स्ट के लिए से नहीं, पर हेडर का क्यों रखोगे अपन? डेटा का ये कर. तो हेडर सॉरी डेट का डेटा टाइप इज डेट. ठीक है, डेटा टाइप डेट है. अभी इधर टेक्स्ट दिख रहा है ना, अपन इसको चेंज करते. कहाँ से चेंज करना है मैं ये दिखा रही हूँ आपको. ये डेट नेम दिख रहा है, इसके बाजू में ABC दिख रहा है ना. इसको मैं क्लिक करती हूँ, आ गया. अभी इसमें मैं मेरे इसमें सिर्फ डेट है. डेट एंड टाइम है क्या डेटा में? तो मैं इसको डेट क्लिक करती हूँ. ओके, दिस इज माय चेंज कॉलम टाइप. ठीक है, ये अभी क्या पूछ रहा है? ये जो मैं चेंज कर रही हूँ ना उसका एक न्यू स्टेप बनाओ या इसी में करूँ? ये जो चेंज टाइप मान है ना उसको एक, तो मतलब मैं ये चेंज टाइप क्रॉस करूंगी तो ये डेसिमल ये डेटा टाइप भी चला जाएगा और उसका वो हेडर नेम भी चला है. तो उससे अच्छा है मैं न्यू स्टेप करती हूँ ना. अपने को क्या है इससे एक्चुअली अपना रिपोर्ट का साइज इंक्रीज होता है. तो साइज इंक्रीज हुआ तो फिर वो रन होने को टाइम लेगा. तो ये भी थोड़ा कम जितना होगा उतना अच्छा है. ये मतलब ये स्टेप्स है ना. कंप्यूटर में तुम कुछ भी करोगे तो वो स्पेस तो लेगा ही ना. तो अगर स्पेस ज्यादा रहेगा तो वो स्लो हो जाता है कंप्यूटर है ना. बेसिक है ये. करेक्ट. ठीक है, अभी मैंने चेंज वो कर दिया. अब किसी को कुछ दिख रहा है क्या? मैंने बताना नहीं. मी तुला मारला उद्यापासून आताच यायला नाही देणार. ठीक है, काय शिकू मग. ठीक है, तो अपन ने क्या किया? अपन ने डेटा टाइम चेंज किया. एरर आया, ये एक है. दूसरा क्या है? चलो व्हाट इज और एक बढ़ गया. और ऊपर डेटा है कहा टेक्स्ट के है. वो एक और. चलो टाइप के जग टाइप डेट ना. हाँ और एक. चलो ये तीनों ने किया, ये तीनों करो आंसर. अजून एक बारीकसं काहीतरी बदलले स्क्रीन मध्ये. ये बीच में का साइड में है. वो एबीसी वाला है. अरे तुम्ही म्हटलं ना हे तीनों झालं, हे तीनों सांगा. ठीक आहे, अजून एक काहीतरी. मैं डेटा टाइप काय 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 झालं? टाइप में टेक्स्ट नहीं ऐड होगा. नहीं समझी. मतलब डेटा टाइप डेट नहीं ऐड हुआ मतलब हो गया ना. डेटा आहे पाय. अजून काहीतरी छोटं नाही ऍक्च्युली, खूप मोठं चेंज. मोठे पर्सेंट मध्ये
काहीतरी चेंज झालं. ठीक आहे, तुम्हाला परत बघायचंय पहिले कसं होतं स्क्रीन, असं होतं. हा, आता मी करते इथं चेंज. करेक्ट, एरर दिसते का डेटामध्ये? ते सगळ्यात मोठं चेंज आहे. कॉलम मध्ये खाली बघा एरर वरती ठीक आहे, खाली एरर आलं, ते बॉक्स आलं. हे सगळ्यांच्या ह्याच्यात नाही दिसणार, हे तुम्हाला व्ह्यू मध्ये जाऊन तुम्ही करू शकता. हे कॉलम क्वालिटी आहे ना, हे मी अनटिक केलं तर गायब होईल, ते टिक केलं तर ते येईल. ठीक आहे, तर घाबरू नका, माझं स्क्रीन वेगळं आहे, मॅमचं वेगळं आहे, हे सगळं इथंच हँडल होतं. ठीक आहे, आज हा झूम करू, मला नाही येणार झूम करणं. कुठे गेलं माझं? शॉर्टकट सांगा मला. ये वॉल्यूम हो गया, कंट्रोल प्लस इथे नाही होणार, एवढंच होईल. ते टीव्हीचं होईल का नाही, मग नाही होणार. कंट्रोल शिफ्ट पण नाही होतं, कंट्रोल कंट्रोल शिफ्ट नाही होते. ठीक आहे, काय पाहिजे अजून बोला. बस बघितलं, तिथं हे छोटं बॉक्स झालं, तिथं आपल्याला एरर किती आहे ते सांगते. ठीक आहे, ठीक आहे, खूपच हे झालं, खूप अजून पाहिजे का? ठीक आहे, ओके, ठीक आहे. डेटा गेट डेटा बघितलं, डेटा घेऊन आलो. ट्रान्सफॉर्म मध्ये नेम कसं चेंज करतात, फील्ड हेडर नेम ते बघितलं. यूज फर्स्ट रो ॲज हेडर, ठीक आहे, ते फंक्शनॅलिटी बघितलं. मग डेटा टाईप कसं चेंज करतात ते बघितलं. मग डेटा टाईप चेंज केल्यावर ते एरर येते ते बघितलं. पण आणि इथं अजून एक आहे मेन, मी तुम्हाला सांगायला विसरले, काल सरांनी सांगितलेलं. पण आपण हे सगळं करतोय, हे कुठं करतोय, कुठल्या स्क्रीन मध्ये करतोय? नाही, रॉंग. इथे खाली दिसते का? नाही, रॉंग. इथे दिसते खाली दोन विंडोज आहे, एक डेस्कटॉप आहे, एक क्वेरी एडिटर. आपण ट्रान्सफरला क्लिक करतो ना, तेव्हा पॉवर क्वेरी एडिटर आपण एडिट करतो ना, एडिटर उघडतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे कॅनव्हास इथे आहे डेस्कटॉप मध्ये. हे कॅनव्हास लास्टला यूज होतो जेव्हा आपलं व्हिज्युअलायझेशन बनवतो ना तेव्हा. आता आपण पॉवर क्वेरी एडिटर मध्ये. ठीक आहे, ये एरर पर्सेंट आहे. आता आपल्याला हे एरर पण सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ॲनालिस्ट ना, आपण ॲनालिस्ट बनणार ना, तर हे यायला पाहिजे. ओके, आता आपल्याला एरर काय येते तुम्हाला माहिती आहे का? ते आपण फाईल बघूया. मला बघा, तुम्हाला फाईल बघून कळतंय का? ऑनलाइन तुम लोग आंसर करो अभी, ये एरर क्यों आ रहा है? इधर ऊपर वाले को एरर है ऑनलाइन. डेट अर्धे स्लॅश पाहिजे अर्धे ऑनलाइन आहे तू? ऑनलाइन, तुझा आवाज गेला पण असेल. श्रद्धा मॅडम, तुम्हीच एक ऑनलाईनला पुढे घेऊन जाणार आहे. नाहीतर मी सरांना सांगणार आहे, सगळ्यांना अनिल, हर्षदा, केसकर, हनुमान, प्रणीत. मॅम डेटा फॉर्मॅटिंग केलेलं नाहीये. ओके, म्हणजे एक टाईप नाहीये, कुठे कुठे स्लॅश आहे, कुठे कुठे हायफेन आहे, करेक्ट? येस मॅम. ठीक आहे, आता आपण हे रिझॉल्व करूया पॉवर BI मध्ये. एरर काय आला ना, एरर येत आहे इथं अर्ध्याला येते, कारण की आपल्या डेस्कटॉप मध्ये हे आहे 16/05/ हायफेन, सॉरी स्लॅश वाला नाहीये, म्हणून त्यांनी काय केलं, स्लॅश वाले हायफेन वाले बरोबर केले, स्लॅश वाल्याला एरर दिलं. तुमच्या सिस्टम मध्ये जर स्लॅश असेल तर तुम्हाला खालचे बरोबर दाखवेल, वरचं नाही दाखवेल. ठीक आहे, आता हे फॉर्मॅट आहे. इन शॉर्ट, डेटाला फॉर्मॅट असतं. तुम्हाला DDMM YY मध्ये बघायचंय, MMDD YY मध्ये बघायचंय, YYDD MM मध्ये बघायचंय, हे सगळं डिफरंट फॉर्मॅट असतं. डिफरंट कस्टमर डिफरंट फॉर्मॅट, डिफरंट कंट्री डिफरंट फॉर्मॅट, है ना. नो मोबाईल्स. ठीक आहे, मला ते एरर क्लिअर करायचंय. हे एरर मध्ये क्लिक करूया. काय आलं एरर? डेटा फॉर्मॅट एरर.
वी कुडंट पास द इनपुट प्रोव्हाइडेड ॲज अ डेट व्हॅल्यू. आणि हे एकाचं व्हॅल्यू दिलंय त्यांनी, है ना. आपण काय करणार आता, याला ट्राय करणार चेंज करायला. फाईल कुठनं चेंज करतात हे लक्षात ठेवा, ठीक आहे. हे एव्हरी टाइम डेट मध्ये तुम्हाला करावंच लागेल. ऑप्शन अँड सेटिंग, ऑप्शन्स, रिजनल सेटिंग्स, ठीक आहे. इंग्लिश इंडिया आहे आपलं, आपण काय करणार, इंग्लिश युनायटेड स्टेट्स करणार. कुठे यू 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 खाली असेल, युनायटेड स्टेट्स, ठीक आहे. आणि काय करणार, ओके. 2 मिनिटं येईल पॉवर BI. अच्छा 2 मिनिटं नाही, सॉरी. मी इथं क्लिक करते, मग परत इथे येते. आलं का, झालं. आता मी जाते होम, इथं करते रिफ्रेश. झालं का रिफ्रेश, हा. कुठं, नाही नाही ते तर आहे, पण ते झालंय मला माहिती आहे ते. रिफ्रेश कसं अप्लाय करू का, आता लोड होत आहे ना. लोडिंग डेटा, ओ क्लोज अँड अप्लाय केला मी म्हणून. ठीक आहे, झालं एरर सगळं रिझॉल्व, सगळं झालं खालचे. लँग्वेज चेंज ठीक आहे. करायलाच काय झालं काय 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 लँग्वेज, आपण तिथं फॉर्मॅटिंग आहे ना सिस्टमचं, आणि त्याचं फॉर्मॅट केलं तर त्यांनी सगळ्या डेटाला एकसारखं घेतलं. मी काय म्हणत होतो, मी विसरले. ठीक आहे, अजून काहीतरी चेंज झालं. आता चेंज केल्यावर काय केलं, 100% व्हॅल्यू झाला. करेक्ट, हुशार, ह्याला म्हणतात शातीर. हा, एरर हा रिझॉल्व झाले. आणि व्हॅलिड बघा 100%. हे इम्पॉर्टंट आहे डेटा तुमच्या पॉवर BI मध्ये. डेटा पूर्ण हे असायला पाहिजे 100% व्हॅलिड. एरर असल्याचा फायदा नाही तुमच्या डेटाचा, इथे 0. ठीक आहे, एरर असेल, ब्लँक असेल, इथे 0. ठीक आहे, हे एव्हरी टाइम लक्षात ठेवा. अजून काय करायचं होतं, झालं हे. मला काहीतरी करायचं होतं अजून एक. काय काय शिकवलं, रिकॅप लवकर. गेट डेटा फंक्शनॅलिटी फ्रॉम CSV बघितलं, एक्सेल बघितलं, मल्टिपल शीट बघितलं आपण. ठीक आहे, मग बघितलं आपण यूज फर्स्ट रो ॲज अ हेडर. हेडर ॲज फर्स्ट. ठीक आहे, व्हेरी गुड. त्याच्यानंतर आपण बघितलं डेटा टाईप, डिफरंट डेटा टाईप्स. नंतर आपण बघितलं हाऊ टू चेंज डेटा टाईप्स. आणि आपण बघितलं स्टार्टिंगला ट्रान्सफॉर्म लोड. ठीक आहे, ते डिफरन्स बघितलं. मग आपण बघितलं हाऊ टू सेटिंग्स. ठीक आहे, फॉर्मॅटिंग, डेट फॉर्मॅटिंग. आणि लास्टला आपण काय बघितलं, एरर रिझॉल्वेशन. तेच आहे, डेट ब्लँक तेच आहे, सेम. आता सेव्ह करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, क्लोज अँड अप्लाय आहे. तुम्ही फक्त क्लोज केलं तर हे क्लोज होऊन जाईल, सेव्ह नाही राहणार. आपल्याला उद्या येऊन पण इथेच काम करायचं आहे, राईट. आपल्याला हे सेव्ह पाहिजे. आपण रोज रोज तेच स्टेप नाही करणार ना. हे पहिलं आपल्याला लागणार आहे, तर आपण उद्या येऊन इथंच करणार आहे. तर क्लोज नाही, अप्लाय म्हणजे फक्त अप्लाय होईल, सेव्ह क्लोज नाही होणार. तर आपण काय यूज करणार, क्लोज अँड अप्लाय. ठीक आहे, इथं काय दिसतंय का आता चेंज, मला सांगा. नाही, हे आपलं तेच काय दिसतंय, पॉवर BI बंद करून नॉर्मल स्क्रीन झाली.
इथं राईट मध्ये ते आपलं हे आले टेबलचं. आता बघा लास्ट टाइम आपण जेव्हा ओपन केलं तर हे कॉलम 1 दिसत होतं. आता बघा डेट आहे. डेट आहे राईट. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आणि सेव्ह करायचं आहे आपल्याला तर आपण फाईल सेव्ह ॲज होम पण सेव्ह करू शकतो. ठीक आहे, सेव्ह ॲज नाव ठेवू शकतो काहीही तुम्ही. रिसेंट ब्राउज दिस डिवाइस करते मी. ठीक आहे, आतासाठी डेस्कटॉपमध्ये, कारण की उद्या आपण वापस वापरणार आहे. मी काय लिहिते इथं डे टू लिहिते. DA20 आहे ना आपलं. ठीक आहे, इथं ह्याचा फॉर्मॅट बघा .pbix. ठीक आहे, उद्या शिकवते कसं ते परत लोड करायचं, परत त्या क्वेरी मध्ये कसं जायचं. ठीक आहे, कूल कूल कूल. ओके, ऑनलाईन एनी डाऊट? ऑनलाईन काहीच नाही. ऑनलाईन नो मॅम. ओके गुड. आवाज नाही येत चॅट मध्ये, काय आहे का बघू द्या. हो मैम हिंदी में, सॉरी अनिल. अनिल थोड़ा अनम्यूट करके बोलते तो अच्छा होता. तुमको इधर दिखता ना कि मेरे स्क्रीन में मैसेज पॉपअप नहीं आया. अनिल छोड़ के चला गया क्या? है तो इट्स ओके. तुम्हारी आवाज सुरीली नहीं रहेगी तो भी मेरे को चुभेगा नहीं, बोल दो. नो रिस्पॉन्स. तुमचं अटेंडन्स, तुम्ही दोघांचं नाव? ऋषभ आणि सुयो. एक मिनिट मी इथंच लिहिते. काय नको राहू. ऋषभ ना. ठीक है, तुम लोग का लिखना है क्या? तुम लोग जब आओगे तब. हाँ नहीं कॉन्फिडेंट आई मत तू. चलो गाइस बाय. बाकी का पण नहीं झालं. मतलब ये टाइम पास चल रहा था ना. नहीं मतलब अभी आप नहीं बोल रहे हैं तो वो भी पढ़ने होंगे. चलो बाय. लेक्चर रात्रीपर्यंत अपलोड करा. काय? लेक्चर रात्रीपर्यंत अपलोड करा. अच्छा अपलोड ना. मी होत नाही रे घरी, माझा इंटरव्ह्यू नाही. वेलकम. उद्या सॅटर्डे संडे आहे, काय सुट्टी ना. असं बुक द्या आणि सॅटर्डे संडे या की 2 तास घेऊया. मंडे ट्यूजडे नको. मला अरे फ्रीडम नाही, मला पण ऑफिस असतं. माझा थोडा विचार करा. हा ओहो, म्हणजे माझं वजन आहे म्हणून ट्रेकला जा का काही. व्हेरी बॅड. मी इथं थांबणार नाही, मला घरी जाऊन अजून एक कॉल आहे आणि मी इथं अपलोड नाही करणार. सकाळी करा. नेट नसतं घरी छान, माझ्या वायफाय नाहीये. हे डिस्कनेक्ट, हे ओके हे डिस्कनेक्ट करते, पण मला हे का नाही होते? रेकॉर्डिंगचं का नाही आलं? मी रेकॉर्ड केलं ना. रेकॉर्ड झालं होतं. हे काय? स्टॉप.